इकडे इकडे इकडे. तुम्हाला किती फसवायचा प्रयत्न कर तरी मी फसणार नाही. ओळखलंय मी तुला. गेल्या महिनाभरापासून तू आमच्या घराच्या आसपास सफाईचं काम करतेस हो की नाही? डोळे वटारून काय बघतेस? हो ना, नवीन सफाई कामगार ना तू? हाँ 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 दादा मामा. दादा मामा इकडे इकडे. काय म्हणतेस दादा मामा? वो आप मेरे मामा की उम्र के है ना, इसलिए मामा बोला. ए इकडे. पण दादा काय? माझं नाव कसं कळलं तुला? आप नाम नहीं, वो आप मराठी मानुस है ना, तो मराठी मानुस को अगर भैया बोले तो गुस्सा आता है, इसलिए दादा. और आपको तो बहुत गुस्सा आता है. काय? मतलब आता होगा ना भैया बोले तो. हाँ बरोबर ठीक आहे. हे बघ, इकडे उभं राहून लोकांची माहिती गोळा करण्यापेक्षा कचरा गोळा कर. चल चल कामाला लाग. चल चल तिकडे चल. इकडे कुठे कचरा आहे? तिकडे कोपऱ्यात बघ. तिकडे जा. तिकडे कचरा आहे. नीट काढ. असं असं नको. खाली वाग जरा. खाली वाग. जेव्हापासून इकडे कामाला आले तेव्हापासून सगळ्या परिसराचा उकिरडा करून टाकलाय सगळ्यात. उकिरडा? उकिरडा उकिरडा मतलब आजू बाजू का लोग इधर आके कचरा डालता है ना, खाने का अपव्यय होता है वो डालता है. उष्टी खरकटी. उष्टी खरकटा. अरे खरकटा वो खराटा. उष्टी खरकटी खरकटी. आता इले हिंदीत कसं सांगू उष्टी खरकटी म्हणजे काय ते? उष्टी खरकटी. हाँ वो लोग फालतू में खाना बनाता है फिर वो वाया जाता है सब. वाया 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 किधर जाता है? अरे वाया वाया वैसे वाया वाया नहीं रे, नासाड़ी होता है. नासाड़ी अन्न का. नासाड़ी मालूम है मुझे, आपने ही बोला. मैंने कभी बोला? मतलब वो आपने अभी बोला ना, नासाड़ी अभी बोला आपने. हाँ अभी बोला. पण सांगत काय होतो मी तुला? या हिंदी मराठीच्या नादामध्ये तेच विसरलो मी. उकिरडा. हा बरोबर आहे हुशार आहेस. ते सगळं बरोबर लक्षात राहिलंय. अगं ए झाडू मार ना, झाडू मार ना. खाली वाक खाली वाक खाली वाक. चांगली नीट खाली वाकून झाडू मार. आणि हे बघ, मैं अभी जा रहा इधर से वर्तमान पत्र लाने को और दूध का पिशवी लाने को. मैं जब तक आएगा इधर का पूरा परिसर लखलखित करके रखने का. ऐसे काम करेगा ना ये लोग. तुम मोबाइल पे खेलता है, काम कौन करेगा? और इतना महंगा मोबाइल आया किधर से? कचरे में मिला. कचरे में मिला? हाँ. हाँ. तुम काम करो, झुक के कचरा निकालो. ये तो कंप्लेंट करेगा, निकाल देगा तुमको. हाँ आदित्य लवकर ये, नाहीतर तो दादा मामा अख्खी मुंबई झाडून गेले माझ्याकडून. एवढ्या सकाळी सकाळी कुठे चाललायस? पेपर आणायला. पेपर आणायला तर दादा गेलाय. मी आणायला म्हणलो का चुकून? मी द्यायला चाललोय पेपर. शाळा सुटली, पाटी फुटली, आता परीक्षा कुठली? आता जिम जॉईन करतोय ना मी, त्याची फिजिकल फिटनेसची परीक्षा असते ना. हो हो. मग आता सई बाहेर काय करते? तुम्ही सईला भेटला? आता बरा सापडला चोर. ही कला फक्त वकिलाला अवगत असते. चोराला प्रश्न नाही विचारायचे, उत्तर द्यायचं. मग त्याला प्रश्न पडतो आणि आपल्याला उत्तर सापडतं आणि चोर सापडतो. एक मिनिट, तुम्हाला सई भेटलीये का नाही भेटलीये? भेटली नाही, पण आता भेटणार आहे, कारण आम्ही दोघे तुझ्या बरोबर येतोय. आता जिमची लेखी आणि तोंडी परीक्षा आमच्या समोरच द्यायची. नको काम. नको 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 नको. काय रे, कुठे आहे सई? मला वाटतं आपल्याला बघून लपली असेल कुठेतरी. हे बाहेर आहे का? अगं बाहेर आहे. काय? हॅलो. सॉरी, रॉंग नंबर. हा, तुमचं काहीतरी क्रॉस कनेक्शन लागलंय. अहो मामा, मी सई. सई, अगं काय तुझी अवस्था? तुझा झाडलोट बघून तुझ्या आई वडिलांचा कडेलोट होईल. नाही मामा, तसं नाहीये ते ना. मी आलं लक्षात.
फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन असणार. भाई तुला आठवतं का आदित्य लहान असताना आपण एका फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये त्याला सरस्वती बनवणार होतो. सरस्वती नाही काही नाही. हे तू त्यांचा कुठे मामा ए, कशाला काय- तू? ऐक. काय झालं आम्हाला काय सरस्वतीचा मेकअप जमेना. काय ना आम्हाला बाईची सवय नाही ना, त्यामुळे सरस्वती आई तर लांबच राहिली ना. आम्ही बनवायला गेलो सरस्वती झाली हिडिंबा. पण तरी आदित्य पहिला आला होता स्पर्धेत आणि मला खात्री आहे तू सुद्धा पहिलीच येणार स्पर्धेत. तू आहे ना म्हणजे हे बघ डाकू शमशेर सिंग दिसते ना. काय डाकू शमशेर सिंग? हे आदित्य तू पाहिलं काय? आता स्पर्धा नाहीये ना, मग कशाला उगाच. अच्छा 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 म्हणजे दादा मामाला कळू नये म्हणून हा सगळा आटापिटा. कसलं काय पाहिलंय त्यांनी ऑलरेडी. दादा मामानी पाहिलंय. मेलो मेलो मेलो. नाही नाही पाहिलं म्हणजे तसं पाहिलं नाही, त्यांनी मला पाहिलं पण ओळखलं नाही. ते मला या एरियातली झाडूवाली समजली आणि अख्खा रस्ता झाडून घेतला माझ्याकडून. तुम्हाला हसू येतंय? नाही नाही म्हणजे हसावं की रडावं तेच कळत नाही. आणि काय ग तू अशी लपत छपत येतेस आदित्यला भेटतेस, मग घरी का नाही? आणि घरी येऊन आम्हाला भेटावं वाटत नाही तुला एकदाही? हो मामा मी खूप मिस करते तुम्हाला. म्हणजे अनेकदा आदित्य मला त्रास देतो ना तेव्हा मला सॉलिड इच्छा होते तुमच्याशी बोलण्याची. पण काय करणार ना, दादा मामांना आवडत नाही ना मी, मग कसं भेटणार आणि बोलणार. फोन करायचा ना मग. नंबर नाही आहे ना तुमचा माझ्याकडे. दे दे नंबर दे तिला नंबर दे. हा आणि हे बघ कधीही फोन करत जा बिनधास. हा कशाला कशाला? तुझा काय संबंध? अरे इथे आमचं पर्सनल चालू आहे ना. अरे आणि फोनच कशाला, वाटलं तर घरीच येत जा ना. हे बघ दादाला घाबरायचं काही कारण नाहीये. काय रे तुमचं काय चाललंय इकडे? काय 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 चाललंय तुमचं? हा? आणि झाडूवालीशी काय गप्पा मारताय? झाडूवाली असली म्हणून काय झालं? झाडूवाली सुद्धा एक माणूसच आहे माय लॉर्ड. एक मिनिट. मला झाडूवाली म्हणजे तशा अर्थाने झाडूवाली म्हणायचं नव्हतं. मला म्हणायचं होतं की तुम्ही इकडे गप्पा मारत काय बसलाय? तिचं काम तिला करू दे, तुमचं काम तुम्ही करा. आणि काय काय बोलत काय होतं एवढं? नाही म्हणजे आम्ही तिला टाकाऊ पासून टिकाऊ आणि टिकाऊ पासून बिकाऊ वस्तू कशा बनवायच्या हे सांगत होतो. त्याने भारताच्या अर्थकारणात सॉलिड फरक पडणार आहे. हो हो. अरे तिला साधं मराठी कळत नाही, अर्थकारण काय ठोक कळणार तिला? भाषा कळली नाही म्हणून काय झालं? मनातलं कळतंय ना, कळतंय ना. एवढ्या वेळात तुम्हाला सगळं कळलं तिचं? हा ए तुम्ही इधर हो जाओ, इधर हो जाओ, इधर हो जाओ. मला सांगतो ती बाई काही बरोबर वाटत नाही मला. अशा बायकांना भूल देतात आणि माहिती गोळा करतात. पुरुषांना तर ताबडतोब गुंडाळतात, खिसा पाकिट रिकामं करतात. एवढंच काय, घराच्या आजूबाजूची पाहणी करून दरोडे घालतात घरावरती. मला सांगतो मला ती दादा मामा म्हणाली, तिला कसं कळलं? हा तुमची पण माहिती तिने गोळा केली असेल, सगळं कळलं असेल तिला. ही बाई काही बरोबर नाहीये रे. चला चला तुम्ही. मला कुठलीच बाई बरोबर वाटत नाही. येतो साई. हा नंबर आहे ना. ताई येतो ताई. हा ताई नंबर काय? प्लंबर आहे. प्लंबर आहे, तिचा नवरा प्लंबर आहे. ए मैं अभी कुंवारी है. का रे काय झालं? आणि तू इकडे काय करतोयस? एक्सरसाइज जॉगिंग. असं इकडे उभं राहून चल चल इकडे पाहायला जा, तिकडे पळत चल. हाँ. तुम इधर आओ. तुमको बोला था ना नीट कचरा निकालो, ये कैसा कचरा निकाला है? हाँ? सब वो कोपरे में केर वैसा ही है ना. हाँ? ऐसा काम करने का. तुम होशियार लड़की हो, कुंवारी हो ना, तो शादी होके घर जाने के पहले सब सीख लो. हाँ? तो सासरी जाओगी तो कैसे करोगी? और मेरे जैसा सासरे बुआ मिला ना कड़क, तो तुमको ही झाड़ू मार के हकाल देगा घर से. हाँ? कितने बार हकलेगा? हाँ कितने बार हकलेगा? मैं नहीं मारेगा झाड़ू. देखो एक तो तुम मेरा सासरे बुआ नहीं बनेगा, और बनेगा मैं ना तुम्हारा सुनबाई बनेगा, और बनेगा भी तो ना तो भी मैं झाड़ू नहीं मारेगा. तुम मारो, ये लो तुम मारो झाड़ू. मेरा औसम दिन का कचरा कर दिया. तुम अपने अपने झाड़ू से निकालो केर.
कमाल आहे, काही कामावरती निष्ठा नाही राहिलेली. त्या देशाचं काय होणार आहे कोणास ठाऊक. एक कचरा क्वीन. कचरा क्वीन. काय बोला? अगं सई, अगं सई 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 अगं बरंच ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. सई 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 हे बघ, बर मी कचरा तू क्वीन बस. हे बघ खूप काम आहेत, पहिले कुठे जायचंय? कचऱ्यात. अरे तू अजून इथेच आहेस काय? मग भेटली की नाही अलिबाबाची गुहा? आणि जिनी भेटला का? जर भेटला असेल ना तर त्याला 1 लिटर दूध द्यायला सांग ना. माझ्या आईने आणायला सांगितलंय. बघ ना, सांग ना एकदा. सई 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 एवढा अजून त्या कचऱ्यामध्ये शोधायचं काय करतेस तू? चल. घंटागाडी. काय? घंटागाडी. सई काका थांबा, ऐका ना जरा मदत हवी हो तुमची. नाही 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 नाही, ये मॅडमनी काल माझा आवरा टाइम खालाय. आवरा टाइम खालाय का मला काही खावा पिवायला पण नाही मिळला. अहो मग खावायला प्यायला खायला प्यायला तिलाही मिळालं नाही ना. तिच्या कानातले सापडत नाही तोपर्यंत पाण्याचा एक थेंब पिणार नाही म्हणते होती, हो ना? माझ्या आजीची शेवटची निशाणी होती ती. आता आजी पण गेली आणि ती निशाणी पण गेली. मॅडम काल कळ नाही मॅटर बोललात तुम्ही. काय नाव काय होतं तुमच्या आजीचा? लाजवंती. काय सांगता? मग माझे बी आजीचा नाव लाजवंतीच होता. तुम्ही आता एक काम करा, ते कचरेवाले शेटला जाऊन भेटा. कचरा सेट सेट सेट. त्या आजी बीजीच्या मला काय सांगू नको. मी लय बिजी माणूस आहे. कचऱ्यामधला समजा स्क्रॅप माल माझ्याकडे येते, समजला? पण मी अशाच कोणाला काय बी देत नाही. चला निघा निघा. हा हा रमणिक बाय. कशासाठी? ऐका ना, हे बघा आता अशा वेळेस मराठी माणूसच मराठी माणसाची नाही मदत करणार तर मग कोण करणार? मी मराठी नाही, मारवाडी आहे. मारवाडी काय? अहो इथं महाराष्ट्रात राहून मराठी बोलणारा प्रत्येक माणूस मराठीच असतो. आता तुम्ही महाराष्ट्रात राहून एवढा पैसा कमवता म्हणूनच मारवाडला वहिनी पोरं सगळी खुश आहेत ना. तुम्हाला गरज होती तेव्हा हाच महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा होता. आता एका मराठी माणसाला तुमची गरज आहे, मग तुम्ही नाही का त्याच्या पाठीशी उभं राहणार? जितेंद्र, ते कालच्या 2 गोणी खोल आणि त्या दादाला दाखव. जितेंद्र सई सई अगं काय काय झालं? आदित्य आय एम सॉरी. कशासाठी? तू पहिल्यांदा माझ्यासाठी गिफ्ट आणलं होतंस, ते तुझ्या पहिल्या पगारात. इतकं स्पेशल होतं आणि मी हरवलं यार ते. सई मला जपूनही नाही ठेवता आलं आणि वरती तुलाच ते शोधायला बोलवलं आणि तुझाही टाइम वेस्ट केला. सई अगं तुला मदत हवी म्हणजे मी येणारच ना. नाही, तू ओरड माझ्यावर, चिड ना माझ्यावर.
हे बघ, जेव्हा गरज असते तेव्हा मी चिडतो. तर मला गरज नाही दिसत आहे. आणि मुळात तूही एवढे टेन्शन घेऊ नकोस अगं. तू शांत राहा. शांत राहून काय करू? तूच सांग. एक काम कर, शांतपणे तुझ्या घरी जा, खोलीत बस, डोळे बंद कर. डोळे बंद करू? आणि मी तो सांगतो तो मंत्र म्हण. मंत्र? कसला मंत्र? मस्त स्वस्थ बसतो, वस्तू बिस्तू तथास्तु. काय काय काय? मस्त स्वस्थ बसतो, वस्तू बिस्तू तथास्तु. अगं हा मंत्र म्हणला ना की हरवलेली प्रत्येक गोष्ट सापडते. तुझी रात्रीणी पण सापडेल. चल चल, माझा नाही विश्वास असल्या मंत्राबिंत्रा. ग खूप माणसांना अनुभव आलाय आणि करून बघण्यात हाम काहीच नाहीये. झालाच तर फायदाच होईल ना. हे बघ, माझे आप्पा आहेत ना, आप्पांना सुद्धा एखादी गोष्ट सापडत नसली ना तर ते हाच मंत्र म्हणतात. त्यांनीच शिकवलंय मला. अरे पण आप्पा तर मामा म्हणजे स्वतःच्या मुलांना सुद्धा विसरतात. हो, पण त्यांचा सोटा कधीच विसरत नाहीत. ते कुठेही असला तरी शोधून काढतात. कारण मस्त स्वस्थ बसतो, वस्तू बिस्तू तथास्तु. मस्त स्वस्थ स्वस्थ मस्त स्वस्थ बसतो, मस्त स्वस्थ बसतू, वस्तू बिस्तू तथास्तु. वस्तू बिस्तू तथ मस्त स्वस्थ बसतू, वस्तू बिस्तू तथास्तु. हा, इथे नाही, घरी जा, तुझ्या खोलीत बस, डोळे बंद कर आणि मग म्हण. मस्त स्वस्थ बसतू, वस्तू बिस्तू तथास्तु. करेक्ट. आता मी ऑफिसला जातो, तू घरी जा. हॅलो चंदू काका, आदित्य बोलतोय. तुमच्या ओ कचरो के खिलाडी, झाली का तुमची ती डस्टबिन की छानबीन? हो. सापडली की नाही तुझी ती 56 तोळ्याची रातराणी? डॅडू प्लीज. बेटू प्लीज, मी प्लीज बोलतोय, थांबव ही पागलपंती. डॅडू अरे मी मुद्दाम करते काय सगळं. रात्राणी मिळाली की मी थांबवणारच आहे हे सगळं. तुला कशी सापडणार आहे ती आणि कुठे सापडणार आहे? हत्ती आहे का तो सापडायला? एवढूशे कानातले आहेत ते, कचऱ्याच्या कुठल्या कोपऱ्यात गेले असतील ना कळणार सुद्धा नाही. अख्खं डम्पिंग ग्राउंड शोधायचं म्हटलंस ना तर म्हातारी होशील. तरी हा कचरा संपणार नाही बेटू. नको संपू दे, पण माझे एफर्ट्स, माझे प्रयत्न सुद्धा थांबणार नाहीये. अगदी म्हातारे झाले ना तरी मी शोधतच राहीन त्या कचऱ्यात. आणि माझं काय? मी आत्ताच म्हातारा झालोय आणि मी हे बघायला म्हातारा नाही झालोय. तुझ्या एकदम आवडत्या कानातल्यांचा एवढा विचार करतेस ना, तर तुझ्या या डॅडूचा थोडा तरी विचार कर. डॅडू, अरे तुझा विचार करते म्हणून घरी तरी येते, नाहीतर अजूनही तिथेच असते कचऱ्यात बसले. हे बघ बेटू, इकडे काय माहितीये, थोडा ना इथून नाही इथून विचार कर. म्हणजे तुला कळेल की हे सगळं जे तू करतेस ना की हा सगळा फालतू वेस्ट ऑफ टाइम आहे. डॅडू तुला मुलगीच हवी होती ना रे? म्हणजे मुलगा होणार की मुलगी होणार हे तुझ्याच काय जगातल्या कोणाच्याही हातात नाही, पण तरी तुला मुलगीच हवी होती आणि मुलगीच झाली. कशी काय? काही सॉलिड विचार केलास, आयडिया केली नाही? डॅडू तू ना इथून विचार केला होता. तू मनात आतमध्ये सतत हे म्हणत होतास की मला मुलगीच हवी आणि तुला मुलगीच झाली. मनातून आतून इच्छा असेल ना तर आपल्याला हवी ती गोष्ट मिळतेच आणि मला सुद्धा मिळणार. म्हणूनच मी इथून नाही इथून विचार करते.